आमदार अतुल भातखळकर आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आज संजय राऊत यांनी जे विधान केलेलं आहे याकडे नेमकं कसं पाहतात? कारण संजय राऊत आता म्हणतात की स्वबळावरती महानगरपालिका लढवायला हव्यात, याबद्दल आम्ही विचार करतोय। नाही, संजय राऊत आणि उभाटा गट जो आहे हा पूर्णपणे भ्रमिष्ट झालेला आहे। आता ते म्हणतात स्वबळावर लढू, मग मध्येच म्हणाले आता आम्ही हिंदुत्वाकडे परत जाणार आहोत आणि त्याच्यामुळे त्यांचा दारुण पराभव झालेला आहे। मुंबईच्या जनतेने त्यांना सपशेल नाकारलेलं आहे आणि त्याच्यामुळे या महाविकास आघाडीमधल्या त्यांच्या प्रेशर टॅक्टिक्स आहेत, एवढाच त्याचा अर्थ आहे। नक्कीच, पण जे लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये मतांचं ध्रुवीकरण झालं असं म्हणावं, किंवा जी मतं त्यांना मिळाली नाही यानंतर आता हे पाऊल उचललं जातं असं म्हणावं, कारण यापूर्वी सुद्धा बैठका घेण्यात आल्या होत्या अंबादास दानवेंच्या नेतृत्वामध्ये आणि तिथे सुद्धा स्वबळाचा नारा दिला होता। संजय राऊत आणि उभाटाला काय हिंदुत्व म्हणजे काय शर्ट वाटलं का? मनात आलं, खुंटीला अडकवला, मग आता परत घातला। शेवटी जनतेने खरे हिंदुत्ववादी कोण आहेत हे ओळखलेलं आहे आणि त्यामुळेच ते एक आहे तो सेफ आहे हा नारा हा महाराष्ट्राच्या जनतेने स्वीकारलेला आहे। आजच वृत्तपत्रात बातमी आहे, एका सर्वेक्षण संस्थेने महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये पोस्ट पोल सर्वेक्षणानंतर हा निष्कर्ष काढला आहे की माननीय मोदीजींची लोकप्रियता ही अबाधित आहे आणि माननीय मोदीजींच्या लोकप्रियतेमुळेच दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टी महायुतीची सरकार आलेली आहेत। आणि त्यामुळे संजय राऊतांना मी एवढंच सांगेन की मनात येईल तेव्हा हिंदूंवर टीका करायची, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाचे पुरावे मागायचे, आता म्हणतायत की आम्ही हिंदुत्व स्वीकारणार आहोत। हे सगळं जनतेला कळतं आणि त्याच्यामुळे महानगरपालिकेत सुद्धा तुमचा दारुण पराभव हा स्पष्ट झालेला आहे। नक्कीच, राहुल गांधी यांचं नाव काल मुख्यमंत्र्यांनी पटलावर ठेवलं त्या ठिकाणी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काठमांडू कनेक्शन आहे भारत जोडो यात्रेचं असं सुद्धा म्हटलंय। यावर जितेंद्र आव्हाड म्हणतात की हे सगळं नरेटिव्ह आहे आणि कुठेतरी बदनाम, गांधी कुटुंबियांना बदनाम करण्याचं हे सगळं षडयंत्र आहे। त्यावेळी का भूमिका मांडली नाही? मग नाही, पहिली गोष्ट त्यावेळेला सुद्धा भूमिका मांडली होती। निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यानच आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या गोष्टींचा उलगडा केला होता। सोरोस कनेक्शन काय आहे हे आम्ही पार्लमेंटमध्ये सुद्धा मांडलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टी हे वारंवार बोलते। त्यामुळे जितेंद्र आव्हाडांना मी एवढंच सांगेन की तुम्ही आता उगीच राजापेक्षा राजनिष्ठ बनण्याचा प्रयत्न करू नका। तुम्ही राहुल गांधींना विचारा की त्यांचे आणि चीनचे नक्की काय संबंध आहेत, हे त्या आव्हाडांनी इथे येऊन जनतेला सांगावं। नाना पटोले टीका करतात। नाना पटोले म्हणतात की अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, खाते वाटप झालं नाही, सरकारमध्ये समन्वयाचा अभाव दिसतोय आणि कुठेतरी जनतेचा प्रश्न मांडायचाच नाही किंवा घ्यायचाच नाही अशा आशयाने सरकार वागतंय आणि पाशवी बहुमत मिळालेलं आहे, त्यामुळे सगळं घडतंय। विदर्भात अधिवेशन आहे पण विदर्भाचे प्रश्न मार्गी लागले नाही। आता अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा चालू आहे। या अंतिम आठवडा प्रस्तावावर त्यांनी विदर्भाचे प्रश्न का नाही मांडले? का नाही त्यांनी विदर्भाच्या मागण्या केल्या? काँग्रेसचे आहेत आमदार आता 13च, पण त्यातले किती आहेत सभागृहात? आणि त्याच्यामुळे बघा, ते विरोधक जे आहेत ना ते आता वैफल्यग्रस्त झालेले आहेत। त्यांना आता 5 वर्ष विरोधी पक्षात काढायचे आहेत या कल्पनेने त्यांना कापरं भरलेलं आहे आणि त्याच्यामुळे बेबुनियाद खोटे आरोप ते करतायत। अख्खं मंत्रिमंडळ सभागृहात हजर आहे, मुख्यमंत्री आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, स्वतः मुख्यमंत्री उत्तर देत आहेत आणि त्याच्यामुळे नसलेल्या विषयावरनं खोटे नाटे आरोप करू नये एवढंच मी त्यांना म्हणेन। बीड आणि परभणीचे जे विषय आहेत त्यावर आज शरद पवार बीडमध्ये जाणार आहेत आणि तिथे पीडित कुटुंबियांची भेट सुद्धा घेणार आहेत। हे प्रकरण तापते असं वाटतं आणि जातीय सलोखा बिघडतोय महाराष्ट्रामध्ये। हे बघा, जातीय सलोखा बिघडवण्याचं पाप हे शरद पवार गट आणि महाविकास आघाडीचं आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये सकारात्मक उत्तर दिलं, विधानसभा अध्यक्षांनी विशेष चर्चा या प्रकरणावर केली आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी अत्यंत चांगले निर्णय त्या ठिकाणी जाहीर केलेले आहेत। त्यामुळे खरं तर हे वातावरण आता प्रकरण हे तपास यंत्रणांच्या हाती आहे। उच्च न्यायालयाचे न्यायाधीश या सगळ्याची चौकशी करणार आहेत। अशा वेळेला शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने त्या ठिकाणी जाऊन वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करणं मला वाटतं हे त्यांना
शोभा देत नाही आहे. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि काही महत्त्वाची घोषणा होईल आणि विशेष करून खातेवाटपाबाबत काही घोषणा होणार आहे असं वाटतं तुम्हाला? नाही, खातेवाटप करणं हा सर्वस्वी माननीय मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, त्यामुळे त्याच्यावर मी काही भाष्य करू शकत नाही. पण राज्यपाल अभिभाषण झालं, त्याच्यावर चर्चा झाली आणि राज्याच्या विकासाची जी दिशा आहे ही दिशा मुख्यमंत्र्यांनी आपल्या उत्तराच्या भाषणात स्पष्ट केलेली आहे आणि आता महाराष्ट्र थांबणार नाही, तो वेगाने विकासाच्या दिशेने वाटचाल करेल, हेच या अधिवेशनाचं फलित आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरापासून योगेश गुरवसा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.